मिखाईल दानियल मिखाईल जे देवदूत आहे, त्या मिखाईल देवदूत शेवटच्या काळामध्ये तुमचा आमचा केवार घेण्यासाठी तो काय करणार उभा राहणार. केवार यानी येसो तुम्ही प्रार्थनेला आले किंवा जेव्हा प्रार्थनेची स्टार्टिंग झाली, प्रार्थनेची सुरुवात झाली, तेव्हापासून आजपर्यंत किंवा वचनामध्ये सांगितले जेव्हा परमेश्वराचं येणं त्या टायमाला हे जगातले सर्व राष्ट्र गोळा केली जातील किंवा एकत्र केली जातील, राष्ट्रातील लोक एकत्र केली जातील आणि त्यांच्या जीवनाचं जे पुस्तक आहे त्याच्या जीवनामध्ये किती त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, किती वाईट काम केलेलं आहे. मिखाईल देवदूत कैवार घेण्यासाठी नाही, सब घेण्यासाठी परमेश्वर सिंहासनामध्ये असेल, परमेश्वर सिंहासनामध्ये असेल, जीवनाचे पुस्तक उघडलं जाईल. तू येशू मध्ये किती चांगलं काम केलेलं आहे आणि किती वाईट काम केलेलं आहे आणि त्याच्या कर्मानुसार त्याच्या मेहनतीनुसार त्याला फळ भेटणार. जसं जीवनामध्ये चांगलं काम केलं असेल तर चांगला फळ, जीवनामध्ये वाईट काम केलं असेल तर वाईट फळ. येशू मध्ये खरं आहे पण येशूच्या आधारे चालत नाही, येशूच्या वचनावर चालत नाही. परमेश्वरावर वचन दिलेलं आहे की प्रभू मी जोपर्यंत माझं आयुष्य आहे, जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत मी तुझ्या संगतीला असेल किंवा तुझ्या मित्राने असणार. पण माझ्याकडे हे वचन सुरुवात आपण स्टार्ट केले, हे वचन देवाला आपण दिलेलं आहे, ते वचन आपण पाळत नाही. याचा अर्थ जीवनामध्ये आपण काय केलं आहे, वाईट काम जास्त केलं आहे. त्याचा हिशोब, त्याचा लिखाण माझ्याकडनं त्याच्या जीवनाच्या पुस्तकाकडे असेल आणि तो शेवटी मिखाईल देवदूत प्रकट होईल. त्या टायमाला तो कैवार आपल्याकडून घेणार, हिशोब घेणार. त्या टायमाला काय सांगतो. हालेलुया हालेलुया. तर राण्याच्या पुस्तकाला 12 मध्ये आपण पाहूया एक या ठिकाणी परमेश्वराने काय सांगितलं. हालेलुया हालेलुया. जो पण शेवटचा काळ आहे, जो तुम्हाला वाटतं माझ्या प्रियानो, तुम्हाला वाटतं जसा हा काळ संपत चाललाय तसं जग पुढे चाललेला आहे, आणखी काळ असाच असेल. आता जगाकडे लक्ष दिलं, जगाकडे लक्ष दिलं माझ्या प्रियानो तर जग फार पुढे आहे, जग फार पुढे. त्या जगाने या पृथ्वीची आलटापालट केलेली आहे. आकाशामध्ये जे पण दिसतंय त्याच्या वर पण त्याने शोध केलेला, सर्व गोष्टींचा त्याने शोध केलेला. याचा अर्थ जग फार पुढे गेलेला आहे, जग फार पुढे गेलेला आहे. त्या जगाच्या पुढे आपण जाऊ नका किंवा त्या जगाच्या मागे जाऊ नका, तर जे येशू ख्रिस्त जो आपल्याला सांगतोय त्याच्या मागे तुम्ही चाला. हालेलुया हालेलुया. येशू ख्रिस्त सांगतो त्याच्या मागे चला, त्याच्या ऐकाल, तो सांगत ते कराल तर नक्कीच स्वर्गात जाल. जर त्या जगाच्या पुढे गेलं किंवा जगाच्या मागे लागलं तर माझ्या प्रियानो तुम्ही नरकात जाल. हालेलुया. तर या ठिकाणी परमेश्वर आपल्याला वचनामध्ये सांगत आहे, दानियल पुस्तक 12 अध्याय या ठिकाणी त्याने काय सांगितलंय, शेवटचा अंतिमचा समय या शेवटचा टप्पा प्रकटीकरण लास्ट. पहिला उत्पत्ती पासून तर शेवटचा प्रकटीकरण भाग, तेव्हा मधला जो काळ होता तो मधला काळ आता संपलेला आहे, मधला काळ संपलेला आहे आणि शेवटच्या काळामध्ये आपण अंतिम टप्प्यामध्ये किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये आपण चालत आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये परमेश्वर वचनाच्या द्वारे आपल्याला का जागृत करत आहे, कारण तुम्ही वाचले पाहिजे. जो काळ येणार आहे जो भयानक आणि खतरनाक काळ येणार, त्या काळापासून तुम्ही वाचले पाहिजे. म्हणून अंतिम टप्प्यामध्ये परमेश्वर आपल्याला कसा जागृत करतोय, कसा सावधान करतोय. बरेचसे वेळ तुम्हाला वाटत असेल असं असेल असं चालत असेल ना, केनामध्ये वचन देतात, वचन ते वचन असं, पण माझ्याकडे वचनावर काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, चिंतन आणि मनन केलं पाहिजे की प्रभूने या वचनात असं का सांगितलं असेल, देवाने वचनामध्ये असं का सांगितलं असेल. ज्या टायमाला माझ्या माणसाचा अंतिम टप्पा येतोय